नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला कोऑर्डिनेट सिस्टीम क्वाड्रंट अँड देअर साइन सांगणार आहे। कोऑर्डिनेट सिस्टीम इन प्लेन व्हेन टू नंबर लाइन परपेंडिकुलर टू ईच अदर इन इनिशियल पॉइंट 0 देन देयर इज द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट सिस्टीम। म्हणजे प्रतलामध्ये जेव्हा दोन संख्या रेषा एकमेकाला आरंभ बिंदूमध्ये लंब असतात तेव्हा त्या ठिकाणी काय होते, कोऑर्डिनेट सिस्टीम निर्देशक पद्धती तयार होत असते। या ठिकाणी एक्स ॲक्सिस हे नंबर लाइन आहे आणि वाय ॲक्सिस नंबर लाइन आहे। म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिस म्हणायचं आणि उभ्या नंबर लाइनला वाय ॲक्सिस म्हणायचं। आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या प्रतलाचे 4 भाग झालेत, 1 2 3 4। म्हणून आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, QUADRANT क्वाड्रंट फर्स्ट। आता क्वाड्रंट फर्स्ट हाच का बरं किंवा कशाला म्हणायचं तर एक्स ॲक्सिसची उजवी बाजू आणि वाय ॲक्सिसची वरची बाजू यांनी जो क्वाड्रंट तयार होतो त्याला म्हणायचं क्वाड्रंट फर्स्ट। हा आहे क्वाड्रंट सेकंड। आता हा या ठिकाणी एक्स ॲक्सिसची डावी बाजू आणि वाय ॲक्सिसची वरची बाजू यांनी तयार होतो। आता हा क्वाड्रंट थर्ड, हा क्वाड्रंट एक्स ॲक्सिसची डावी बाजू आणि वाय ॲक्सिसची खालची बाजू यांनी तयार होतो। आणि हा आहे क्वाड्रंट फोर्थ। क्वाड्रंट फोर्थ त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसची उजवी बाजू म्हणजे प्लस आणि वाय ॲक्सिसची खालची बाजू म्हणजे मायनस यांनी तयार होतो। म्हणून आता या ठिकाणी हे झाले क्वाड्रंट फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ। आता हे चिन्ह पाहू आपण। क्वाड्रंट फर्स्टचं साइन काय होतं, एक्स अक्षाचं पहिलं चिन्ह घ्यायचं प्लस आणि वाय अक्षाचं पहिलं चिन्ह घ्यायचं कॉमा प्लस। म्हणजे कारण की हा एक्स ॲक्सिस उजवी बाजू वाय ॲक्सिसची वरची बाजू तयार झाला आहे म्हणून त्यांची चिन्ह घ्यायची, एक्सचं अगोदर घ्यायचं म्हणजे प्लस प्लस। आता क्वाड्रंट सेकंडचं साइन असेल एक्स अक्षाची डावी बाजू म्हणजे मायनसचं चिन्ह कॉमा वाय ॲक्सिसची वरची बाजू म्हणजे प्लस म्हणून ह्याचं चिन्ह असेल मायनस प्लस। आता क्वाड्रंट थर्डचं चिन्ह जर पाहिलं आपण एक्स अक्षाची डावी बाजू मायनस आणि वाय ॲक्सिसची खालची बाजू मायनस म्हणून मायनस मायनस प्लस मायनस। अशा प्रकारे क्वाड्रंट फर्स्ट प्लस प्लस, क्वाड्रंट सेकंड मायनस प्लस, क्वाड्रंट थर्ड मायनस मायनस आणि क्वाड्रंट फोर्थ प्लस मायनस असे साइन आहेत। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट कसे प्लेसमेंट, पॉईंटचं प्लेसमेंट आपण पाहणार आहोत। धन्यवाद।